नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं एकाच मिश्रणापासून 2 गोड पदार्थ करणार आहे। आता तुम्हाला बघून कळालंच असेल की आज आपण इथं गाजरचा हलवा आणि गाजरची खीर करणार आहे। आता हे मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस आरामात ठेवू शकतात, म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही खीर किंवा गाजरचा हलवा किंवा अजून कोणती गोड डिश तुम्ही करू शकतात। आता सगळ्यात अगोदर आपल्याला गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे, साल काढायची आणि अजून एकदा पाण्यामध्ये टाकायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आता गाजरचे आपल्याला छोटे मोठे तुकडे करून घ्यायचे आहे। जास्ती जाड तुकडे ठेवायचे नाही किंवा जास्ती बारीक करायची गरज नाही, कारण गाजर आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। त्यासाठी कुकरमध्ये 1 चमचा तूप टाकायचं, तूप छान तापू द्यायचं आणि नंतर त्यामध्ये गाजरचे तुकडे केलेले होते ते टाकायचे आणि 3 ते 4 मिनिटं छान हे तुकडे आपल्याला परतवून घ्यायचे आहे। आता यामध्ये मी 1 छोटी वाटी दूध टाकणार आहे। जास्त दूध अजिबात टाकायचं नाही, अगदी 1च वाटी दूध आपल्याला वापरायचं आहे। आता व्यवस्थित मिक्स करायचं आणि कुकरचं झाकण आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि 2 शिटी आपल्याला होऊ द्यायची आहे। आता गाजर शिजत आहे तोपर्यंत दुसरी तयारी सुद्धा करून ठेवायची आहे। आता 2 शिटी झालेल्या आहे। आता कुकर आपल्याला थंड होऊ द्यायचं आणि नंतर झाकण खोलायचं आहे, म्हणजे छान गाजर मऊसूत शिजतात। आणि आता तुम्ही बघू शकतात छान गाजर शिजून तयार आहे। तुम्हाला मी चेक करून सुद्धा दाखवते। सुरीने आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आणि आता बघा छान पटकन गाजर तुटत आहे, म्हणजे आपले गाजर व्यवस्थित शिजलेले आहे। आता पावभाजीचं मॅशर असते ना, त्याच्याने आपल्याला गाजर सगळे मॅश करून घ्यायचे आहे, छान बारीक करून घ्यायचे। आता तुमच्याकडे जर मॅशर नसेल ना तर तुम्ही रवीने किंवा मिक्सरला सुद्धा फिरून घेऊ शकतात। आणि आता बघा छान अशा पद्धतीने आपल्याला मॅश करून घ्यायचे आणि बारीक करायचं आहे। जास्तही बारीक करायचं नाही, थोडं जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे। आता एका वाटीमध्ये मी खीरसाठी मिश्रण काढून ठेवणार आहे। 1 वाटी मिश्रण काढणार आहे। आता सगळ्यात अगोदर आपल्याला खीर करायची आहे, तर त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे। आता तूप छान तापलं की त्यामध्ये काजू आणि बदाम छान असं फ्राय करून घ्यायचे आहे। आणि आता बघा इथं काजू मी कमी टाकलेले आहे आणि बदाम जास्त टाकलेले आहे। तुम्ही सारखंही प्रमाण घेऊ शकतात, पण मी इथं बदामचा वापर जास्त केलेला आहे, कारण छान बदाम शेक सारखा फ्लेवर येतो। तर त्यासाठी छान असे खरपूस आपल्याला तळून घ्यायचे आणि बाजूला काढायचे। आता त्याच तुपामध्ये आपल्याला जे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं गाजरचं, ते 1 वाटी मिश्रण टाकायचं आहे। आता गाजर शिजून घेतलेले आहे, तर जास्त वेळ परतून घेण्याची अजिबात गरज नाही। 2 ते 3 मिनिटं छान परतवून घ्यायचे आणि त्यामध्ये दूध टाकायचं आहे। दूध तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। इथं मी अर्धा पाऊण लिटर घेतलेलं आहे। आणि आता बघा छान हे मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला केशर टाकायचं आहे। केशर टाकल्याने खीरला खूप छान रंग येतो, त्यासाठी थोडी केशर टाकायची आणि आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। आणि आता साईडला मी कस्टर्ड पावडरसुद्धा घेतलेली आहे। इथं 2 चमचे कस्टर्ड पावडर घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे। दूध आणि कस्टर्ड पावडर छान मिक्स करायचं आहे, म्हणजे गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची आणि मिक्स करायचं। आता इथं वेलची पावडर आणि जायफळ पावडरसुद्धा मी टाकलेली आहे। मिक्स करायची आणि छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता लगेचच यामध्ये जे कस्टर्ड पावडरचं बॅटर तयार केलेलं होतं ते टाकायचं आणि मिक्स करायचं आहे। इथून आपल्याला खीर सतत मिक्स करायची आहे, कारण कस्टर्ड पावडर आपण टाकलेली आहे। आता हे मिक्स करायचं आणि छान खळखळून उकळी येऊ द्यायची। आता छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये लगेचच आपल्याला छोटी वाटी साखर टाकायची आहे। गोडचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। इथं मी 1 छोटी वाटी साखर टाकलेली आहे, किंवा साखरेऐवजी तुम्ही खीर थोडी थंड झाल्यावरती गूळसुद्धा टाकू शकतात। आता जे काजू बदाम आपण तळून घेतलेले होते ते छान ठेचून घ्यायचे आणि ते टाकायचे आणि तिथं थोडा वेळ ही खीर होऊ द्यायची आहे। छान खळखळून उकळी येऊ द्यायची आणि 5 ते 10 मिनिटं ही खीर होऊ द्यायची आहे। आता खीरचा रंगही तुम्ही बघू शकतात मस्त आलेला आहे आणि गाजरची खीर म्हटलं तर टेस्टी तर नक्कीच होते। आता खीर तयार झालेली आहे। आता गाजरचा हलवा सुद्धा करायचा आहे। आता त्याच कुकरमध्ये मी गाजर शिजवून घेतलेले होते, त्याच कुकरमध्ये मी हलवा करून घेणार आहे। तर काय करायचं, कुकर गॅसवर ठेवायचं, त्यामध्ये 1 वाटी दूध टाकायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि दूध थोडंसं अटू द्यायचं आहे। नंतर यामध्ये वेलची पावडर टाकायची, वेलची पावडरसुद्धा मिक्स करायची आणि यामध्ये अर्धी वाटीच्या वर थोडी मिल्क पावडर आहे ते टाकायचं आणि मिक्स करायचे आहे। आता मिक्स करून घ्यायची आणि 2 मिनिटं होऊ द्यायची आणि नंतर यामध्ये छोटी वाटी साखर टाकायची आहे। साखरसुद्धा आपल्याला मिक्स करायची आहे आणि थोडा वेळ साखर होऊ द्यायची आणि नंतर यामध्ये अर्धी वाटी साय टाकायची आहे। आता मिल्क पावडर आणि सायऐवजी तुम्ही खवासुद्धा टाकू शकतात, खूप छान टेस्ट येते। आणि आता ही व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि होऊ द्यायची आहे। छान सुटसुटीत किंवा रसरशीत हलवा होईपर्यंत आपल्याला होऊ द्यायचा आणि नंतर यामध्ये तूप आणि काजू बदाम टाकायचे आहे। तर त्यासाठी काय करायचं, तडका पॅनमध्ये
2 चमचे तूप गरम करायचं आणि त्यामध्ये काजू बदाम टाकायचे. काजू बदाम आपल्याला छान गुलाबी होईपर्यंत होऊ द्यायचे आहे. आणि नंतर गाजरचा हलवा इकडे तयारसुद्धा झालेला आहे, त्यामध्ये टाकायचं आहे. आता हे सगळं यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता छान गाजरचा हलवा तयार झालेला आहे. छान रसरशीत हलवा तयार झालेला आहे. आता जर तुम्हाला दाणेदार हलवा हवा असेल तर यामध्ये काय करायचं, थोडा हलवा गार होऊ द्यायचा आणि यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर अजून टाकायची, म्हणजे हलवा छान कोरडा होतो आणि सुटसुटीत होतो. तर त्यासाठी ही ट्रिक नेहमी लक्षात असू द्या. आता गाजरचा हलवा इकडे तयार झालेला आहे आणि खीरसुद्धा तयार झालेली आहे. तुम्ही रंगही बघू शकतात, मस्त आलेला आहे आणि चवीला तर खूप भारी झालेला आहे. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता या रेसिपीसाठी काही महत्त्वाच्या टिप्स. पहिली टिप्स म्हणजे तुम्ही जर हे मिश्रण 3 ते 4 दिवसासाठी करून ठेवत असाल तर यामध्ये दुधाचं प्रमाण खूप कमी ठेवायचं आणि नंतर गाजर शिजवून घ्यायचे. आणि दुसरं म्हणजे गाजरचा हलवा तुम्हाला जर सुटसुटीत हवा असेल तर त्यामध्ये थंड झाल्यावरती मिल्क पावडर टाकायची. आणि खीरमध्ये जर तुम्हाला कस्टर्ड पावडर वापरायची नसेल तर तुम्ही त्यामध्ये तांदूळ छान बारीक करून घ्यायचे मिक्सरला आणि नंतर टाकायचे, म्हणजे खीरसुद्धा खूप टेस्टी होते. आता खीरमध्ये तुम्ही थोडी आईस्क्रीम टाकायची आणि नंतर खाऊन बघायचं, खूप छान लागते, म्हणजे बदाम शेकसारखा फ्लेवर येतो. आणि दुसरं म्हणजे गाजरचा हलवा तर खूपच भारी झालेला आहे.